आज मला अचानक वाटायला लागलं की आपण माझे जे ऑडिओ आहेत किंवा व्हिडिओमधले जे आवाज किंवा ध्वनिफीत आहे, मी जे बोललेलो आहे त्याचं शब्दरूप करावं. प्रत्येक लेख असा तयार होत जाईल आणि तो मग मी ब्लॉगवर टाकू शकेन किंवा पोस्टिंगसाठी म्हणा किंवा त्याचा सगळ्याचं एकत्र करून एखादा लेखसंग्रह तयार करू शकेन, अशी कल्पना आली. का मनात आली तर वेगळंच कारण आहे. आत्ता मी लायब्ररीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला दिवाळी अंक काही मिळाले नाही. आता हे मिळाले नाही म्हणायच्याऐवजी मला वाटत होतं आपण म्हणावं दिवाळी अंक मला भेटले नाही. तर भेटले नाही हा योग्य शब्द नव्हे, सुसंस्कृत शब्द मला मिळाला नाही. म्हणून मी पुस्तकं शोधली. त्याच्यातलं शन्नाडे हे पुस्तक मला समोर दिसलं आणि शन्ना नवरे आपले प्रसिद्ध लेखक डोंबिवलीचे. कधीतरी त्यांना एकदा ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासमध्ये मला वाटतं ते ऑफिसला चालले असतील चर्चगेटला, तेव्हा भेटलेलो, त्यांची नाटकं बघितलेली, त्यामुळे ते पुस्तक उचललं आणि दिवाळी अंक नाही म्हणून रुखरुख असून ते घरी आणलं. एक दोन वाचलंच गेलं नाही. म्हटलं कुठे वाचा. मग सहज म्हणून वाचायला सुरुवात केली आणि त्याची पार्श्वभूमी त्या पुस्तकाची कळली की माधव गडकरी आणि शन्ना हे किंग जॉर्जचे विद्यार्थी. ते समजल्यावर माझा आनंद अधिक द्विगुणित झाला, कारण मी पण किंग जॉर्जचाच विद्यार्थी. तर त्यांना माधव गडकरींनी आग्रह केला लोकसत्तेत सदर लिहा, आणि त्या सदराचंच मग नंतर हे पुस्तक झालं. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 52 लेख आहेत आणि मी त्याच्यातले आता एक 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 वाचतोय आणि त्या प्रत्येक लेखाबरोबर मी वेगळ्या विश्वात जातोय. खरोखर पहिला शब्द ऐकू येणारा शंतनू, बोलता येणारा शंतनूची गोष्ट काय, किंवा स्वतः श्री रामचंद्रांनी चन्नांसमोर गायलेलं साजन चित्रपटातलं गाण्याची गोष्ट काय. प्रत्येक लेख हा खुसखुशीत शब्दात आपल्यासमोर कोणीतरी गप्पा मारतोय अशा स्वरूपाचा, हे बघून मी थक्क झालो. आणि मग मला वाटायला लागलं की अरे माझेही लेख असे बनवता येतील. म्हणजे ध्वनिफिती मी बनवलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या व्हिडिओ आहेत, तर त्या डायरेक्ट बोलून आत्ता जसा बोलतोय तसं बोलून मी ते बनवलेले आहेत. तर त्याचा आपण काही करून त्याचे लेख तयार होतात का, म्हणजे ऑडिओ टू टेक्स्ट असं करायला हवं. मी बुकगंगा वगैरेवरती पुस्तकं टाकलेत, माझी ओळख आहे, त्यामुळे मला एकदा वाटलं की आपण 4 पैसे टाकून त्या माझ्या ओळखीच्या याला विचारावं की तू माझे जे 10-12 मी पाठवीन ऑडिओ आणि ध्वनी व्हिडिओ त्याचं तू टेक्स्ट करशील का. तर मी लगेच मनात विचार आला की अरे आपल्याला का नाही प्रयत्न करता येणार, कारण मी भरपूर आता ऑडिओचे व्हिडिओ करायला शिकलो. की साधे ऑडिओ मी जे काही ध्वनिफिती बनवले आहेत त्याचे मी व्हिडिओ करायला ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट ॲप किंवा काय असतं त्याच्यावर जाऊन माझा मीच त्याचे व्हिडिओ करायला शिकलो आणि ते व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशितही केले. म्हणून मी आता आज ठरवलं आहे की माझ्या ज्या ऑडिओज आहेत, व्हिडिओज आहेत, त्यांचं आपल्या स्वतःलाच काही बनवता आलं तर बनवावं, आणि नाही जमलं तर मग खर्च करून कोणाकडून तरी करून घ्यावं, अशी ती माझ्या मनात कल्पना आली.
आणि मला लगेच वाटलं की अरे हे आपण आता स्वगतासारखं का बोलू नये, मुक्त संवाद सारखं, म्हणून व्हिडिओ बनवायला घेतला. आणि हा व्हिडिओ अचानक असा बसल्या बसल्या बनवलेला आहे आणि त्यामागे काही वेगळा असा संकल्पना नाही, खरोखरीचा मुक्त संवाद. पण त्यामधून मला आनंद असा लाभतोय की मला नवीन शिकायला मिळण्याची शक्यता आहे की ऑडिओ टू व्हिडिओ जसं शिकलो तसं आता ऑडिओ टू टेक्स्ट असं करायचं. ती पद्धत मला ठाऊक आहे, एक स्वतंत्र रॉ पद्धत की 2 मोबाईल घ्यायचे, त्याच्यातला एक मोबाईल लाऊडस्पीकर टाईप माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, ती ठेवायची बाजूला, ती ब्लूटूथवर त्याला जोडायची आणि दुसऱ्या मोबाईलमधून पहिल्यांदी ते वाजवायचं आपल्या व्हॉट्सॲपवर आणि इकडे रेकॉर्ड होणार आणि ते मग एडिट करायचं. पण हा फार टीडियस असा मार्ग आहे आणि तो कंटाळवाणा आहे. बरेचसे शब्द गाळले जातात, मध्येच तो ज्याच्यात रेकॉर्ड होत असतं टेक्स्टमध्ये तो बंद पडतो आणि ते काही एवढं मजेशीर नाही. तर त्याच्यापेक्षा एखादं ॲप असलं तर छान, मग 4 पैसे त्या ॲपसाठी गेले तरी चालतील असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या ॲपच्या शोधात आहे आणि ते कोणाला तरी विचारावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की ऑडिओ टू टेक्स्ट असं सोपं असं मला जमेल असं एखादं ॲप आहे का, आणि ते असलं तर मला सांगा. तेव्हा मी सुधाकर नातू हा व्हिडिओ अचानक बनला आणि कालपासून मला डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याची आता जणू काही सवय लागू शकेल. छान गोष्ट आहे.